तिची आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाणी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी, मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. नाही, त्याचं असं म्हणणं आहे की नितीनविषयी त्याचं असं मत आहे की. काय मत आहे? अरे तो म्हणतोय की नितीन आणि विनाचं लग्न मोडून टाका. काय? प्लीज मला काय करू नका. सीमा, मी तुला सोडवायला आलोय. मी नाही का तुम्हाला, प्लीज मला काय करू नका. सीमा, मी तुमच्या पाया पडते प्लीज. सीमा, मी तुला काही करत नाही. तुम्ही विश्वास ठेव माझ्यावरती. नितीन वीणाला धोका देतोय. त्याने आपल्याला सगळ्यांना अंधारात ठेवलंय आणि त्याची सयाजी बरोबरची पार्टनरशिप अजून कायम आहे. सयाजीच्या गुंडांनी अनुला आणि तिच्या मैत्रिणीला किडनॅप केलं हे तुला अनुनी सांगितलं होतं ना. हो, पण तुमच्या तब्येतीमुळे माझ्या तब्येतीची तुम्ही सारखी का काळजी करता? अनु, का खेळ मांडलायस माझ्याशी असा? ताई, तू कशाबद्दल बोलतेस? अनु, मी सगळं ऐकलंय. काय? हो ताई, ताई सॉरी. तेव्हा सयाजीच्या ऑफिसमध्ये नितीनही होता ताई. नितीन तुम्हा दोघींना किडनॅप करू शकतो. हो ताई, कदाचित आम्ही तुला सगळं काही खरं सांगू म्हणून नितीनने हा प्लॅन केला असेल. नितीन आमच्या नवीन आयुष्याची सुरुवातच खोटं बोलून करणार होता, पण त्याचा हा खोटारडेपणा मी आता अजिबात चालू देणार नाही. ताई, नितीन जे काही वागतोय ना ते फक्त सयाजीच्या सांगण्यानुसार. त्या सयाजीला तर मी लवकरच खडी फोडायला पाठवणार आहे. त्याच्याचमुळे आपल्या आयुष्यातलं सगळं सुख हिरावलं गेलं आणि आता सयाजी विरुद्धचे बरेच पुरावे सुद्धा आपल्याकडे गोळा झाले. त्यामुळे त्याला आपण केव्हाही पोलीस स्टेशनमध्ये पाठवू शकतो. नितीन पुन्हा एकदा माझ्याशी खोटं बोलला. त्याला जाब विचारल्याशिवाय मी राहणार नाही. माझ्या विश्वासाची, प्रेमाची त्याने अशी किंमत द्यावी. अनु, तुला खात्री आहे की तुमच्या दोघींच्या किडनॅपिंग मागे नितीनचाही हात आहे? खात्री? ताई, अगं पक्की खात्री आहे माझी.
माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय मी त्या दोघांना ऑफिसमध्ये. सयाजीची आणि आमची शाब्दिक चकमक झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतरच सीमाला आणि मला किडनॅप केलं गेलं. म्हटल्यानंतर सयाजीनेच गुंडांना फोन केला असणार आणि त्यावेळेला नितीनही त्याच्याबरोबर असणारच. काय झालं? अनु माझा निर्णय चुकला ग. कदाचित ह्या सगळ्या कारणांमुळेच मला लग्न करावंसं वाटत नव्हतं. पण केवळ तुझं लग्न लवकर व्हावं म्हणून मी या लग्नाला होकार दिला. अनु, कदाचित तू म्हणायचीस ते खोटं नाही. मी मनस्विनीच आहे ग. ये सीमा ये. प्लीज मला माझ्या घरी सोडा, मी आत नाही येणार. सीमा तू काही काळजी करू नकोस, तू इथे सुखरूप आहेस. नाही मला माझ्या घरी. निशा तू तू आते बघू. अगं आते आते बस. निशा अगं हे सगळं काय? बघ तू शांत हो आधी, मी तुला सगळं समजावून सांगते. सीमा मी तुला सांगितलेलं ना तू अगदी सुखरूप आहेस म्हणून. निशा तू बघितला मी आलो जरा. निशा अगं तू सांगितल्याप्रमाणे आम्ही. हे बघ मला सगळं माहितीये. तू आणि अनु तिथे गेलात आणि तुला नितीन आणि सयाजी भेटली. अगं हे सगळं तुला कसं माहिती? हे बघ ते सगळं जाऊ दे, मी पाणी आणते तुला. तू थांब. निशा मला या सगळ्या गोष्टींवर विश्वासच बसत नाहीये.
आणि हा माणूस कोण आहे? अगं माझा दादा आहे तो, माझा मोठा भाऊ. ह्या सगळ्या गोष्टी त्यानेच मला सांगितल्या आणि मी तुम्हाला. अगं पण त्याला कोण सांगतं? ते मला नाही माहित आणि मी आता त्याला विचारत सुद्धा नाही. त्याला माझी मदत लागली की तो मला सांगतो आणि मी करते, एवढंच. तुझा विश्वास आहे त्याच्यावर? अगं म्हणजे काय, माझा दादा आहे तो. माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर आणि माझा दादा कधी खोटं बोलतच नाही. तो नेमकं काय करतो? हे बघ, ते सगळं जाऊ दे. तू आधी अनुला कॉल कर आणि तिला सांग की तू सेफ आहेस म्हणून. सीमा, हॅलो सीमा. हॅलो. अगं कुठे आहेस तू? थांब थांब, मी तुला न्यायला येते तिथे. अगं मी व्यवस्थित आहे. निशाच्या घरी आहे. निशाच्या घरी? ते कसं काय? हो, हे बघ, मी तुला सगळं नंतर सांगते, पण मला आधी सांग, तुझ्या घरचं वातावरण कसं आहे? आमच्या घरी झाला प्रकार सगळा समजलाय, वीणा ताईला सुद्धा. बाप रे, आता काय ग? डोंट वरी, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. सीमा सीमा, पण तू आधी घरी जा बघू. अगं तुझ्या घरचेही वाट पाहत असतील ना. मी घरी जाते, पण तू पण काळजी घे. बाय, काळजी घे. ओके, बाय. दादा, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? हो, विचार ना. म्हणजे हे सगळं तुम्हाला कसं कळलं? सीमा, तू मला माझ्या निशासारखीच आहेस. तिलाही असे अनेक प्रश्न पडतात, पण सध्या ती ही वेळ नाही आहे. तू पहिल्यांदा घरी जा, कारण तू खूप थकली आहेस. निशा, हिला हिच्या घरी घेऊन जा, पण थोड्या वेळाने. मी आलो जरा. हां. निशा ग, तुझे हे रूप बघून विश्वासच बसत नाहीये. अगं यात विश्वास न बसण्यासारखं काय आहे? तसं नाही ग. अनुला आणि मला नेहमी वाटायचं की तू आमच्या वाईटावर टपली आहेस, तू आम्हाला खूप त्रास देतेस, तू आमची दुश्मन आहेस. आजही असं वाटतंय? नाही ग, आता कसं वाटेल? अगं, अनुला आणि मला जेव्हा किडनॅप केलं होतं ना, तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की सगळंच संपलं, मी इथून कधीच बाहेर पडणार नाही. पण तुझा दादा देवासारखा धावून आला. तुझ्या दादाला हे सगळं कसं कळलं ग? माहीत नाही. अगं तो मला इतर गोष्टी काही सांगतच नाही आणि मी आता विचारायचंही सोडून दिलं. आणि तुला म्हटलं ना, त्याला माझी मदत लागली की तो मला सांगतो आणि मी करते, एवढंच. पण तो नेमकं काय करतो? माहीत नाही ग. म्हणजे तुला असं कधीच वाटलं नाही तो काय करतो हे जाणून घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाहीस? नाही, माझा माझ्या दादावर पूर्ण विश्वास आहे. आणि आता त्याने तुला गुंडांच्या तावडीत न सोडवलं, ही चांगली गोष्ट आहे की नाही? मग झालं तर ह्यातनंच परीक्षा कळते. हो, पण
तरी सुद्धा बरं ते सगळं जाऊ दे, खूप लेट झालंय. चल मी तुला घरी सोडते. घरचे पण टेन्शनमध्ये असतील ना. हो. चल. मी लग्न करणार नाही. वीणा, तू असा निर्णय नाही घेऊ शकत. नाही बाबा, मी निर्णय घेतलाय. का? बाबा, त्यांनी आपल्याला अंधारात ठेवलंय. खोटं बोलून माझ्याशी लग्न करण्याचा प्रयत्न केलाय. बाबाच्या संसाराची सुरुवातच खोटेपणाने होणार होती. त्याचं पुढे काय होणार? तू असं काही मला जाणू नकोस. मी नितीनला जाब विचारेन. नाही बाबा, तुम्ही नका बोलू त्याच्याशी. का बोलू नको? माझी मुलगी देतोय मी त्याला. आहो, वीणा काय बोलते ते तरी ऐकून घ्या ना. पण तुम्ही माझं कोणी काय ऐकून घेत नाही. मी असा असह्य नाही झालो. माझ्या मुलीवर अन्याय होतोय आणि मला माहीत सुद्धा नाही. बाप म्हणून माझं काही कर्तव्य आहे की नाही? बाबा, तुम्ही शांत व्हा बघू आधी. हे बघा बाबा, हे सगळं माझ्यामुळे होतंय. हा माझा प्रॉब्लेम आहे. मी बघते काय करायचं ते. वीणा, अगं तू तरी का हट्टाला पेटलीयस? हे बघ, हा तुझ्या एकटीचा प्रॉब्लेम नाहीये, आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे हा. असं वाटलं की आता सगळे प्रॉब्लेम संपले. वीणाचं लग्न होणार, ती सासरी जाणार, तिचा संसार घरदार सगळं सुरळीत होणार. पण नाही. बाबा, बाबा, तुम्ही माझ्यासाठी एवढे दुःखी नका हो. वीणा, तुझं लग्न व्हायला हवं. नाही बाबा, उलट मी तर म्हणेन उरलेल्या पत्रिका सुद्धा आता वाटू नका. झाला एवढा तमाशा खूप झाला बाबा. वीणा, काय बोलतेस तू हे? अगं एव्हाना सगळ्यांना पत्रिका पोचल्या सुद्धा असतील. अहो, तुम्हीच काहीतरी समजावा ना तिला. मी तरी काय समजावं? आपण एकमेकांना समजावायचं, पण आपल्या नशिबाला कोण समजावणार? आपलं नशीबच फुटकं आहे. नाही बाबा, नशिबाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. देव प्रत्येकाचंच नशीब वेगवेगळं लिहितो. पण प्रत्येक माणूस आपल्या बुद्धीने, कुवतीने आणि विश्वासाने ते घडवत असतो. पण त्या नीतींनी तुझ्याशी असं का वागावं? मी त्याला जाब विचारीन. आत्ता फोन लावतो त्याला. नाही बाबा, तुम्ही नका फोन करू त्याला. त्याला जे काही विचारायचंय ते मी विचारेन. तुम्ही फक्त तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या. आई, बोल बाळ. बाबांच्या तब्येतीची काळजी घे. त्यांना जास्त विचार करू देऊ नकोस. आणि माझा तर मुळेच नाही. आता आपल्याला अनुच्या लग्नाचा विचार करायला हवा ना. वीणा, तू कुठे निघालीस? मी इथेच. मी कुठे जाणार? काय झालंय तरी काय तुला? काही नाही झालं. वीणा, वीणा, काय अवस्था झाली हो या पोरीची? काय नशिबात लिहून ठेवले तिची? नाही नाही, असं म्हणू नको. आपली वीणा खूप नशीबवान आहे. तिचं सगळं चांगलं होणार आहे. किती किती अपेक्षा धरायच्या अजून? किती स्वप्न रंगवायची? नाही, सगळ्या आशा माळवल्यात माझ्या. एखाद्या दिवशी प्राणज्योतही मालवेल.
काय करावं आता? नितीननी एवढं मोठं कटकारस्थान कशासाठी केलं असेल? एवढे दिवस तो माझ्या डोळ्यांसमोर खोटं वागला आणि मला काहीच समजलं नाही.